हाय हॅलो, तुम्ही सर्वजण कसे आहात? तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्येच, म्हणजेच माय अँड सोनाली फॅमिली ब्लॉग. तर आज वार आहे गुरुवार. तर मिस्टरांना असतो उपवास. तर मी त्यांच्यासाठी घातलेले ते रात्री साबुदाणे भिजत. तर ते अचानक म्हटले माझी मुळीच इच्छा नाही आहे खिचडी खाण्याची. तर म्हटले चला काहीतरी बनवूया साबुदाण्यापासून. तर उन्हाळे दिवस चालूच झालेले आहेत. तर म्हटलं काहीतरी फराळाचं आपण बनवून टाकूया. तर त्यासाठी मी आज करणार आहे साबुदाण्यापासून पळीच्या पापड्या. तर आपण करणार आहोत सुरुवात. तर एक साईडला मसाले भात हा शिजत घातलेला आहे. तोही माझ्या 2 नंबरची मुलगी पिऊ हा तिने केलेला आहे मसाले भात. तर तिच्या हाताला खूप चव आहे आणि 1 नंबर असा ती मसाले भात करते. तर आपला मसाले भात एक बाजूला शिजत आहे, तोपर्यंत आपण इकडे पापड्यांची तयारी करून घेऊया. तर त्यासाठी मी 1 तांब्या इतके पाणी घेतलेलं आहे. तर लागलं तर थोडंफार पुन्हा टाकता येईल. आणि आपण साबुदाणे हे इतके अर्धा किलो इतके घेतलेले आहे. त्यामध्ये आपण लाल मिरच्या ह्या दळून घेणार आहोत. चवीनुसार मीठ, साखर ह्या प्रमाणात आपण टाकणार आहोत. तर मला थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी वाटलं, मग त्यामुळे मी थोडंसं अजून त्यामध्ये पाणी टाकून घेतलं. तर आपण त्यामध्ये मीठ टाकणार आहोत चवीनुसार. मीठ टाकल्यानंतर आपण त्यामध्ये लाल तिखट टाकणार आहोत. तर मी आवडीनुसार मिरच्या ह्या मिक्सरमध्ये दळून घेतलेल्या आहे. तर आमच्या घरामध्ये जास्त तिखट काही चालत नाही, तर मी थोड्याशा कमी प्रमाणामध्येच मिरच्या ह्या त्यामध्ये टाकून घेतलेल्या आहे. त्यानंतर थोडीशी आपण चवीसाठी साखरही त्यासाठी त्यामध्ये टाकणार आहोत. तर हे आपण आता गरम होण्यासाठी ठेवून दिलेले आहे. त्यानंतर आपण एक बटाटा घेतलेला आहे. तो छान असा तो सालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सालल्यानंतर तो किसणीच्या साहाय्याने छान असा बारीक दिसेल असा किसून घ्यायचा आहे. तर त्या पापड्यांमध्ये बटाटा टाकल्यानंतर चवीलाही खूप छान असा लागतो आणि दिसायलाही 1 नंबर दिसतो. आपण तोपर्यंत बटाटा किसत आहे, तर आपला इकडे भातही शिजत आहे. तर मिस्टरांना उपास असला का त्या दिवशी शक्यतो आम्ही भातच करतो, कारण की त्यांना भात काही हा आवडत नाही. तर आम्हाला आवडतो, तर आम्ही गुरुवारी शक्यतो भातच टाकतो आणि मुलांनाही खूप आवडतं तो. तर इकडे आपला भात शिजत आहे आणि इकडे आपला आता बटाटाही किसून झालेला आहे आणि पाण्यालाही उकळी आलेली आहे. तर आपण आता ते स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि धुतल्यानंतर त्या पाण्यामध्ये ते बटाटे टाकणार आहोत. तर आता आपला बटाटा हा किसून झालेला आहे. तर आपण सर्वात आधी तो पाण्याने स्वच्छ असा धुवून घेणार आहोत. तर आता आपण त्यामध्ये पाणी ओतणार आहोत आणि छान असा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे बटाटा. तर आपल्या पाण्याला आता उकळी आलेली आहे. तर आपण आता ते किसलेले बटाटे त्यामध्ये टाकून घेणार आहोत. पाण्यालाही खूप छान अशी उकळी आलेली आहे. आता आपण तो बटाट्याचा किस त्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर आपले भिजलेले साबुदाणे आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि छान असं उकळी येईपर्यंत ते शिजून द्यायचे आहे. आणि असा शुभ्र असा पाण्यासारखा जोपर्यंत साबुदाणा दिसत नाही तोपर्यंत तो असा शिजून द्यायचा आहे आणि घट्टसर असं आपलं हे होऊन द्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता. आता आपण थोडासा मध्यम गॅसवर हे साबुदाणे शिजून देणार आहोत. त्यानंतर आपण पापड्यांना सुरुवात करणार आहोत. तर त्यासाठी आपण आता आधी कागदे हे स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेणार आहोत. छान असे कागद स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, म्हणजे त्याला कोणत्याही अशा प्रकारचा कचरा व घाण कागदाला राहत नाही. तर ते आपण निरमाच्या पाण्यात भिजत घातलेले होते. आता आपण ते स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत आणि कडक उन्हामध्ये ते वाळत घालायचे आहे, म्हणजे त्याच्यामध्ये पाण्याचा एकही अंश राहत नाही आणि पापड्याही आपल्या खूप दिवस टिकतात. तर ते आपण आता उन्हामध्ये वाळत घालणार आहोत. चिमटे त्यालाही लावून घ्यायचे, म्हणजे कागद हा खाली पडणार नाही. तर स्वच्छ असा कागद आपला झालेला आहे आणि आपण तो आता धुवूनही घेतलेला आहे. त्यानंतर आता आपण करणार आहोत एक साईडला आपले बटाट्याचं पापडाचं मटेरियल हे शिजत आहे आणि एक साईडला आता आपण करणार आहोत शेवगाच्या शेंगा. तर त्या वाफवून घेतलेल्या आहेत. पाणी टाकून आणि मीठ टाकून त्या वाफवून घेतलेल्या आहे
आता ते आपण मसाल्यामध्ये नुसते फ्राय करणार आहोत. तर मुलांना ते भाजीबरोबर खायला काही आवडत नाही. त्याच्यासाठी मग ते मी मॅगी मसाले सर्व असे वेगवेगळे मसाले टाकून नुसते परतून घेणार आहेत. तर त्या ते खूप असे आवडीने खातात. तर आपली आता कढई तापलेली आहे. तर त्यामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत. त्यानंतर एव्हरेस्ट मसाला, कांदा मसाला आणि मॅगी मसाला हे सर्व मसाले आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत. छान अशी चव येते. मसाले फ्राय केले तरी खूप छान असे शेवग्याच्या शेंगा लागतात. चवीलाही खूप छान लागतात. मुलंही ते खूप आवडीने खातात. भाजी म्हटले का ते नाटकं करतात, नको म्हणतात खायला. त्यासाठी मी मसाल्यामध्ये करत आहे. तर मसाल्या भातासोबत शेवगाच्या शेंगाही खूप छान लागतात. तर आता आपण शेवगाच्या शेंगा करून घेत आहोत. तोपर्यंत इकडे आपले पापड्याचं साबुदाणाही शिजत आहे. असा घट्टसर होईपर्यंत तो शिजून घ्यायचा आहे. तर इकडे आपले शेवग्याच्या शेंगा तयार होत आहे. तर चवीनुसार मीठही त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि छान असे तेलामध्ये ते परतून घ्यायचे आहे. तर चवीलाही खूप छान असे लागतात. मॅगी मसाला हा नक्की टाकावा, म्हणजे चवही खूप छान लागते आणि मुलंही आवडीने ते खातात. तर इकडे आपले झाले आहे का पीठ आपण बघून घेऊया. एकदा आपण ते पळीच्या साहाय्याने हलवून घेऊया. तर आपलं हे मिश्रण छान असं घट्टसर झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर आता आपण ते पापड्या करण्यासाठी ते तयार झालेलं आहे. इकडे आपला मसाले भातही तयार झालेला आहे. छान असा मसाले भाताचा वासही येत आहे आणि एक नंबर मसाले भात झालेला आहे. आता आम्ही आलो आहोत गच्चीवर. तर आपलं पापडाचं पीठ हे शिजून झालेलं आहे. तर आता आपण कागद आथरून घेणार आहोत. छान असा आपला कागद हा वाळलेला आहे. तर आता आपण चौबाजूने त्यावर दगड ठेवून घेणार आहोत, म्हणजे कागद हा उडत नाही आणि त्याच्या घडाई पडत नाही. तर आपण आता पळीच्या साहाय्याने एक एक पापड असा तयार करून घेणार आहोत आणि छान असे पापड ते करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता पीठही खूप छान असं घट्टसर झालेलं आहे. थोडंसं पातळ झालं तर त्याच्या पापड्या काही जमत नाही. त्यासाठी ते छान असं शिजून घ्यावं लागतं, म्हणजे त्याचे पापडही खूप छान होतात. तळल्यानंतर ते पापड खूप असे मोठे असे फुलतात आणि चवीलाही खूप छान लागतात. चला तर मग बघूया, आता करूया आपण पापड. तर तुम्ही बघू शकता एकसारखे असे पळीच्या साहाय्याने आपण ते पापड टाकून घेतलेले आहेत आणि मिरची, बटाट्याचा कीस त्यामध्ये दिसून येत आहे. त्यामुळे ते दिसायलाही खूप छान लागते आणि चवीलाही एक नंबर लागतात. तर आपले हे पापड अर्धा किलोचेच आहे. तर त्या प्रमाणातच आपले ते पापड होणार आहेत. पण अर्धा किलोच्या मानाने खूप सारे असे ते पापड झालेले आहेत. ते तुम्ही बघू शकता. तर आता आपले पापड हे पळीच्या साहाय्याने टाकून झालेले आहेत. छान असे आपल्याला कडक उन्हामध्ये पापड हे वाळून घ्यायचे आहे, म्हणजे ते चांगले असे कडक सुकतात. तर आता दुपारचे वाजले आहेत 3-4. तर आपण आता आलो आहोत गच्चीवर पापड बघण्यासाठी. पण ते काय इतके खास काही सुकलेले नव्हते, तर त्यांचे तुकडेच पडत होते. तर आज काय एवढं कडक ऊन पडलेलं नव्हतं, त्यामुळे ते आपले पापड काही जास्त वाळले नाही. तर आपल्याला ते उद्याही तसेच ठेवायला लागणार आहेत. 2 दिवसाच्या उन्हानंतरच ते असे कडक वाळणार आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओस लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या सर्वांचं धन्यवाद. बाय.